स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो आज जो कार्यक्रम आहे तर आज कार्यक्रम नाही आहे, जवळपास आत्ता चार वाजलेले आहेत। तर आजचा जो म्हणजे जी रात्र आहे आजची ती आपली पूर्ण प्रवासात जाणार आहे, कारण की हा जो कार्यक्रम आहे चोपड्याला कार्यक्रम आहे मांडवाचा। तर आपली काही मुंजवाडची मंडळी बाकी आणि काही कलाकार मंडळी आली का लगेच गाडी निघेल। तर चला मित्रांनो, गाडी आत्ताच निघालेली आहे सटाण्यावरनं, जवळपास 4:30 वाजलेले आहेत। तर आजचा जो ब्लॉग राहील आज फक्त प्रवासाचा ब्लॉग राहील। तर चला आमचा जो प्रवास आहे तुम्हाला दाखवतो। मित्रांनो आत्ताच जोडग्याजवळ जो डिझेल पंप आहे तिथे डिझेल टाकलं गेलेलं आहे। जवळपास आत्ता 7 वाजलेले आहेत। चला गाडी आत्ता निघालेली आहे। कलाकार मंडळी इकडे टाइमपास करतात। मित्रांनो गाडी आत्ताच निमगव्हाण गाव तर इकडे जे दरबार आहे निमगव्हाण जुनीवाले दादाजी दरबार आहे, हे मंदिर आहे। आपली कलाकार मंडळी मध्ये झोपायला त्यांना रूम केलेलं आहे। बाकीची सर्व कलाकार मंडळी ती आपल्या गाडीतच काही झोपलेली आहे। चला तर मी पण झोपून घेतो, टाईम पण मध्ये झाले, जवळपास 11 वाजले। सकाळी जो कार्यक्रम राहील पाणी भरायचा तो लवकर राहील पहाटे। तर चला गुड नाईट मित्रांनो, गुड मॉर्निंग मित्रांनो। तर आत्ता जवळपास 7 वाजलेले, आपली सर्व कलाकार मंडळी जी ती फ्रेश होऊन तयार झालेली, सगळ्यात भारी मी दिसतोय। तर चला आता आपले जे लग्न घर आहे तिकडे जायचं आहे, तिकडे तो कार्यक्रम चालू होणार आहे सकाळी। तर चला मी दाखवतो तुम्हाला। त्याचा फोन आला होता मला, बोलतो 5000 चला मित्रांनो, आपले 2-4 जे काही कलाकार मंडळी आहेत ते आता इकडे मांडव फिरवायला गेलेले आहेत। तर आपली बाकीची मंडळी इथे नाश्ता करायला चालली आहे। चला इकडे कार्यक्रम आहे आजचा।
मित्रांनो, जो पाणी भरण्याचा कार्यक्रम आहे तो संपलेला आहे आता जवळपास 1 वाजलेले आहे. तर आता लगेच म्हणजे जेवण चालू झालेले आहेत. तर सर्व आपली कलाकार मंडळी जमलेली आहे, जेवायला जात आहे. तुम्ही पूर्ण मी अपडेट देतच राहील तुम्हाला. तसं आता जेवणाला जातोय आम्ही. मित्रांनो, आपलं सर्व कलाकार मंडळीची जेवणं झालेली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता आपले जे दीपक भाऊ आहेत त्यांची गाडी आहे गलंगीचे, ते पण आलेले इकडे. तर त्यांचा एक थोडा प्रॉब्लेम झालेला होता, त्याच्यामुळे ते त्यांची गाडी जी आहे या मंदिराजवळ लावलेली आहे इकडे. स्पीकरचा प्रॉब्लेम होता मित्रांनो. तर आपली बाकीची कलाकार मंडळी इकडे त्यांना एक रूम दिलेला आहे, तिकडे आराम करत आहे. चला मी तुम्हाला दाखवतोच. चला मित्रांनो, आपलं जे जनरेटर चालू झालेलं आहे. आत्ता जवळपास 4 वाजलेले. आमची पॅड मास्टर बघू शकतो इकडे झोपलेले, इकडे जनरेटर चालू होऊन गेलेले आहे. पुढे सर बाबा, हो बाबा. तर चला मित्रांनो, आत्ता पुढचा जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवतोच तसं.
हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. आता जेवण पण चालू झाले संध्याकाळचे. जवळपास 6 वाजलेले आहेत. आपली कलाकार मंडळी लाईटिंगचा सेटअप लावत आहे. तर आपली कलाकार मंडळी लगेच म्हणजे त्यांनी सांगितलं का की जेवायला जाणार. चला मित्रांनो, आपलं सर्व कलाकार मंडळीची जेवण झालेलं आहे. आत्ता गाडी इकडे चौकात आलेली आहे. बग्गी पण आहे इकडे तुम्हाला दाखवतो. इकडे गाडी लावली, गाडीची पाठीमागे बग्गी आहे. तर जो कार्यक्रम आहे रात्रीचा इथे या गावात मिरवणूक काढतात. तर मी तुम्हाला दाखवत असते. चला मित्रांनो, कार्यक्रम आता चालू झालेला आहे. बघू शकता.
मित्रांनो कार्यक्रम संपलेला आहे. जवळपास आता 12 वाजलेले आहेत. तर आपली कलाकार मंडळी जो एक सेटअप लाईटिंगचा वगैरे आवडत आहे. तर चला मी आजचा ब्लॉग इथे संपवतो कारण की वेळ खूप झालेला आहे आणि सेटअप आवडल्यानंतर लगेच गाडी निघणार आहे सटाण्याकडे. तर चला मी आजचा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग प्लीज कमेंट करा. प्लीज जास्त लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश मित्रांनो.